नमस्कार. नमस्कार. आज आपण जे कृषी शाळा घेतली, कृषी प्रशिक्षण, याच्यामध्ये बरेचसे शेतकरी आलेले आहे. त्यामध्ये आज वर्धा जिल्ह्यातून SRT महिला शेतकरी ही खास आज आमच्यासाठी भाग्याची गोष्ट की महिला सुद्धा आता SRT शेतीकडे वळायला लागल्या आहे. तर आज त्यांना इथं आल्यावर कसं वाटते हे आता त्यांना विचारू. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव सांगा मॅडम. माझं नाव वर्षा अनिलराव बोरकर, राहणार माणगाव, तहसील समुद्रपूर, जिल्हा वर्धा. इथे आल्यानंतर आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि SRTची परिपूर्ण माहिती मिळाली. त्यातल्या त्यात आज म्हणजे एवढं पाऊस येऊन सुद्धा सर्व शेतकऱ्यांना जेवढं झालेलं नाही आहे सोयाबीन, इथे त्याच्या डबली टिबली सोयाबीन झालेलं आहे यांना. तर हे सर्व पाहून आम्हाला खूप छान वाटलं. त्यातल्या त्यात आम्हाला आजपर्यंत माहीत होतं शेंडाखोंडी फक्त वरचा शेंडा खुडायचा, पण आजूबाजूच्या ब्रँचेसचे सुद्धा शेंडा खुडायचं ही एक नवीन माहिती मिळाली. कारण की यामध्ये मी पण शेंडा खोडणे हे असे सर्व काही करते आणि बाकीच्या सर्व माहिती परिपूर्ण मिळाल्या आम्हाला. बरं, तुम्ही जे आज इथे आले, इतर शेतकऱ्यासोबत आले, हा SRT तुम्हाला कशी कळली? SRT मध्ये आम्हाला असं माझ्या मिस्टरच्या ग्रुपवर कोणीतरी असं SRTचं हे टाकलेलं होतं. तर तिथून मग आम्ही सेवाग्रामला पहिल्यांदा गेलो होतो. तेव्हा आम्हाला भरसावळे सर मिळाले होते तिथे. तिथे आम्ही श्रावण महिन्यात होता तो कार्यक्रम. तर तेव्हा आम्ही तिथे चरखागृहामध्ये तो अटेंड केला होता. त्यानंतर आता तुमचं शेत पाहण्यासाठी आम्ही येणारच होतो, परंतु काही कारणास्तव येऊ शकलो नाही आम्ही. नंतर मग आम्ही विचार केला की आता चला बा, यांनी प्रशिक्षण ठेवलेलंच आहे, त्या निमित्ताने हे सर्व काही घडूनच जाते बा, आता आपल्याला पाहणी होऊन जाते. आणि म्हणून आम्ही सर्व शेतीची पाहणी केलेली आहे. SRTची शेती खरंच खूप छान आहे. तर प्रशिक्षणात जे सांगितलं हे सगळं पटलं आहे तुम्हाला? हो, पटलं आणि हे सत्य आहे. सत्य आहे. धन्यवाद. तुम्ही SRT बद्दल आणि SRT करायला लागल्या, तुमच्यामुळे अजून शेतकरी आमचे वाढतील अशी अपेक्षा ठेवतो.